जयंत पाटलांनी घेतली ठाकरेंची भेट। मुंबई पालिकेसंदर्भात ठाकरेंशी चर्चा। विद्यमान जागा आम्हाला मिळाव्यात, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आग्रह। पुण्यात पवारांची राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्यता। राष्ट्रवादीकडून पवारांच्या राष्ट्रवादीला प्रस्ताव। न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती। शरद पवार येत्या काळात एनडीएमध्ये सामील होऊ शकतात। राजकारणात कोणतीही गोष्ट अशक्य नसते। संजय शिरसाट यांच्या खळबळजनक दाव्यामुळे चर्चांना उधाण। भाजप शिवसेनेच्या जागावाटपाची उद्या घोषणा होण्याची शक्यता। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा होणार, सूत्रांची माहिती। प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत प्रशांत जगताप अखेर काँग्रेसमध्ये। एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना मोठा धक्का। प्रकाश महाजनांचा शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश। प्रकाश महाजनांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय। या घटनेमुळे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसलाय। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। मुंबईतील दादर येथील टिळक भवन कार्यालयात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। शरद पवार एनडीएमध्ये सामील होऊ शकतात असा मोठा दावा संजय शिरसाट यांनी केलाय। राजकारणात कोणतीही गोष्ट अशक्य नसते, ते एनडीएमध्ये सहभागी झाल्यास कुणालाही आश्चर्य वाटू नये असं सूचक विधान शिरसाट यांनी केलंय। आरपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेत पाठिंब्याचं पत्र दिलंय। पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये समविचारी पक्ष म्हणून राष्ट्रवादीला खरात यांनी पाठिंबा दिलाय। सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजमधल्या भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या दिग्गज नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला। पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सांगली शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांचा हा पक्षप्रवेश पार पडला। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यावर निवडणूक घड्याळ चिन्हावरच लढली गेली पाहिजे असं विधान राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटलांनी व्यक्त केलंय। तर विरोधी पक्षातले उमेदवार आमच्याकडे आले तर त्यांनाही घड्याळावर निवडणूक लढवावी लागेल असंही ते म्हणाले। सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी पक्ष बदलू आणि गद्दारांसाठी आम्ही समर्थ आहोत असा इशारा दिलाय। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मिरजेतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या माजी महापौरांसह 16 नगरसेवकांनी पक्ष सोडल्याने जयंत पाटील यांनी हा इशारा दिला। वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप 3 जागांवर अडलेलं आहे। शिवसेना 24 जागांवर तर भाजप 84 जागांवर निवडणूक लढणार आहे। मात्र यातील 3 जागांचा तिढा अद्याप कायम आहे। मीरा भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे आमदार नरेंद्र मेहता आणि मंत्री प्रताप सरनाईकांमध्ये कलगीतुरा रंगलाय। मंत्री सरनाईक यांनी महायुती झाल्याचं घोषित केलं, त्यानंतर आमदार मेहता यांनी महायुती करायची असेल तर भाजपचे पदाधिकारी परत करा, त्यानंतरच युतीबाबत चर्चा करू असा टोला लगावलाय। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजप युतीबाबत हालचालींना वेग आलाय। महापालिकेत युती व्हावी म्हणून शिवसेनेनं पुढाकार घेतलाय। समसमान जागा मागणारे प्रताप सरनाईक आता एक पाऊल मागे आल्याचं दिसतंय। भाजप मोठा पक्ष आहे, त्यामुळे अधिक जागा घेतल्यास हरकत नाही असं त्यांनी म्हटलंय। अजित पवारांची राष्ट्रवादी अनेक ठिकाणी युतीसोबत न जाता स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याचं जवळपास निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई विरार, मीरा भाईंदर, अमरावती, पुणे, पिंपरी, नाशिक आणि सोलापूर या पालिकांमध्ये एनसीपी स्वतंत्र लढण्याची शक्यता आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नेमणूक दिलेल्या अधिकारी आणि कर्मचारी अजूनही रुजू झालेले नाही आहेत। यांची गांभीर्याने दखल घेत पालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे।
महाडमध्ये झालेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी राड्या प्रकरणामध्ये मंत्री भरत गोगावलेंनी प्रतिक्रिया देत संजय राऊतांवर पलटवार केला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांवर जाणीवपूर्वक लाठीचार्ज केल्याचा आरोप गोगावलेंनी केलाय. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा प्रियंका निलेश विश्वकर्मा ऑटो युनियनकडून करण्यात येणारा सत्कार स्वीकारण्यासाठी ऑटो रिक्षानं पोहोचल्या. वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी या ऑटो रिक्षाचं सारथ्य केलं. वर्ध्याच्या आर्वी नगरपालिका निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या महिला उमेदवारांनी भर चौकामध्ये आमदार दादाराव केचे यांना अडवत राडा घातला. नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रचार करण्यावरून महिलांनी आमदार केचेंना जाब विचारला. बोईसर तारापूर एमआयडीसीतील काही कारखान्यांमधून निघणारा घातक रासायनिक घनकचरा गावखेड्यांमध्ये बेकायदेशीररित्या टाकण्यात येतोय. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून कारखानदारांवर कारवाई करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. नाताळ आणि नववर्षासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये कोकणामध्ये जात असून ताम्हिणी घाटामध्ये वाहनांच्या रांगा लागल्याचं दिसून आलं. वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. नाताळ सणाच्या सुट्ट्यांमुळे कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. यामुळे दर्शन मंडपाच्या बाहेर 1 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याचं दिसलं. त्यामुळे देवस्थान समितीनं गाभारा दर्शन बंद करून केवळ पितळी उंबऱ्याच्या बाहेरून दर्शनाची सोय केली आहे. धुळे महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुती झाली नाही तर राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढेल असं विधान आमदार अनिल पाटलांनी केलंय. महानगरपालिकेची निवडणूक महायुतीतूनच लढवावी यासाठी भाजपला प्रस्ताव दिला असल्याचंही पाटील म्हणाले. यवतमाळमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये शिष्यवृत्तीसाठी घेण्यात आलेल्या सराव परीक्षेत उच्च जातीचे नाव काय असा आक्षेपार्ह प्रश्न विचारणाऱ्या ठाणे येथील रेवो एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेडनं माफी मागितलेली आहे आणि खुलासा सादर केलेला. मात्र हा खुलासा समाधानकारक नसल्याचं स्पष्ट करत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी संबंधित कंपनीला 4 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय. भंडाऱ्यातील लाखनी तालुक्यातील मचारणा गावामध्ये गायत्री माता परिवारातर्फे 5 दिवसीय 51 कुंडीय हवन कार्य आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या निमित्ताने ग्रामस्थांनी 11,000 दिवे लावत भव्य दीपोत्सव साजरा केला. भंडाराच्या साकोली तालुक्यातील मोहघाटा जंगल परिसरामध्ये एका मादी अस्वलानं पिलाला जन्म दिलाय. सध्या हा परिसर मादी अस्वल आणि तिच्या पिलासाठी सुरक्षित नैसर्गिक अधिवास असल्याचं वन विभागानं जाहीर केलंय. सिंधुदुर्गमधील वेंगुर्ला, मालवण आणि देवगड तालुक्यातील पर्यटनस्थळी पर्यटक मोठ्या संख्येनं इथं दाखल झाले आहेत. नाताळ आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी पर्यटकांची गर्दी झाली आहे. नाशिकच्या मनमाड आणि मालेगावमध्ये HP कंपनीच्या घरगुती व्यावसायिक गॅस सिलेंडरची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे महिला वर्ग आणि हॉटेल व्यावसायिक हैराण झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे. ख्रिसमसच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षाच्या आगमनासाठी मालवणच्या दांडी किनारी स्कुबा डायव्हिंग, बनाना रायडिंग आणि स्नॉर्कलिंग आणि पॅराग्लायडिंग या वॉटर स्पोर्टची पर्यटक मजा घेताना दिसत आहेत. तसेच मालवणी खाद्य संस्कृतीचाही पर्यटक आस्वाद घेत आहेत. ख्रिसमसच्या सुट्टीनिमित्त राज्यभरातून लाखो पर्यटक कोकणामध्ये दाखल झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, दिवेआगार आणि अलिबाग समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांनी तुफान गर्दी केली आहे. मावळ तालुक्यात थंडीचा जोर वाढलाय. अशातच वडेश्वर परिसरामध्ये भात झोडणीची कामं सुरू आहेत. यंदा झालेल्या मुबलक पावसामुळे भाताचं उत्पन्न वाढण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. सलग सुट्ट्यांमुळे अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. मंदिर परिसरामध्ये भाविकांच्या रांगा दिसून येत आहेत. मंदिर प्रशासनाकडून देखील भाविकांसाठी योग्य ती व्यवस्था करण्यात आली आहे. शिर्डीतील साईबाबा संस्थाननं नववर्षाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे नवीन वार्षिक दैनंदिन पॉकेट डायरी कॅलेंडर आणि 3D कॅलेंडरचं प्रकाशन केलंय. अत्यल्प दरामध्ये या सगळ्या वस्तू उपलब्ध होत असल्यानं भाविकांनी संस्थांच्या विक्री काउंटरवर मोठी गर्दी केली आहे.
एसटी डेपोला लक्ष्यापेक्षा कमी उत्पन्न मिळाल्यास डेपो मॅनेजरसह विभागीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. कमी उत्पन्न मिळवणाऱ्या डेपोतील व्यवस्थापक विभाग अधिकाऱ्यांना समज देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यानंतरही उत्पन्न न वाढल्यास कारवाई करण्यात येणार आहे.